श्री शिवाय नमस्तुभ्यम। मित्रांनो, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी तुमच्या गळ्यात या वनस्पतीचे मूळ घातल्याने जीवनातील प्रत्येक संकटांपासून त्वरित मुक्ती मिळेल। माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने केवळ तुमच्या जीवनात धनवर्षा होईल असे नाही, तर तुमच्या प्रत्येक मनोकामनाही तत्काळ पूर्ण होईल। तुमचे घर आनंदाने भरून जाईल। मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगते की महाशिवरात्री फेब्रुवारी 26 बुधवार या दिवशी आहे। या दिवशी एकूण 62 प्रकारचे शुभयोग निर्माण होत आहेत। असे योग 144 वर्षांनंतर आले आहेत। या दिवशी त्रिग्राम वृक्ष वनस्पतींच्या मुळांपैकी कोणत्याही एका मुळाचे धारण केल्याने विशेष लाभ प्राप्त होईल। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत। फक्त एवढेच केल्याने समजा की तुम्ही संपूर्ण वर्ष आर्थिक समस्यांपासून, संकटांपासून आणि अडचणींपासून मुक्त राहाल। तुमच्या जीवनात ज्या समस्या येतील त्या आपोआप मार्ग बदलतील जर तुम्ही महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्या वनस्पतींच्या मुळांपैकी एकाचे धारण केले, ज्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्र, तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक वेद पुराणांच्या आधाराने सांगणार आहोत, तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद प्राप्त होतील। त्यामुळे तुमच्या जीवनात केवळ धनवर्षा होणार नाही, तर संपूर्ण वर्षभर धनाचा सतत प्रवाह राहील। तुम्हाला मिळणाऱ्या धनात वाढही होईल। मित्रांनो, जर तुम्ही फक्त एवढाच उपाय केला तर तुमचे भाग्य 7व्या आकाशाला पोहोचेल। राहू आणि केतू तुमच्या सोबत असतील। तुमचे नशीब बलवान होईल। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जो कोणता निर्णय घ्याल त्याचा संपूर्ण फायदा फक्त आणि फक्त तुम्हालाच होईल। मित्रांनो, ज्या वनस्पतीच्या मुळाचे धारण करण्याबद्दल आम्ही सांगणार आहोत त्यामध्ये माता लक्ष्मीजींच्या दिव्य शक्तींचा वास असतो। हा वनस्पती माता लक्ष्मीजींना अतिशय प्रिय आहे। जो कोणी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी या झाडाच्या मुळाचे धारण करतो त्याला स्वतः धनाची देवी माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्याच्या जीवनात एक अद्भुत, चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडतो। ही संपूर्ण माहिती जी आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत ती धार्मिक वेद पुराणांनुसार सांगितली जात आहे। यावर विश्वास ठेवा मित्रांनो, केवळ एका दिवसाच्या या उपायांमुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या, संकटे आणि अडचणी कायमच्या नाहीशा होऊ शकतात। तुमच्या जीवनात असा बदल येईल की संपूर्ण वर्षभर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही। देवाधिदेव महादेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहील। मित्रांनो, हिंदू धर्म आणि संस्कृतीत अनेक असे वृक्ष आणि वनस्पती आहेत ज्यांची पूजा केली जाते। शास्त्रांमध्ये सांगितले आहे की वृक्ष वनस्पतींमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो। त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या, संकटे आणि अडचणी दूर होतात। त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक धार्मिक घरात तुलसीचे झाड नक्कीच असते। तुलसीचे झाड माता लक्ष्मीजींचे स्वरूप मानले जाते। तुलसीच्या प्रत्येक पानावर भगवान विष्णूजींचा वास असतो। त्याचप्रमाणे काही वृक्ष असे आहेत ज्यामध्ये देवी देवतांच्या दिव्य शक्तींचा वास असतो। तसेच काही वनस्पती औषधी स्वरूपात वापरल्या जातात ज्या अनेक प्रकारच्या आजारांवर उपाय करण्यास सक्षम असतात। तुम्ही पाहिले असेल की जवळपास प्रत्येक व्यक्ती पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असतो आणि ती करायलाच हवी। तुमच्या माहितीसाठी सांगते की पिंपळाचा वृक्ष अत्यंत शक्तिशाली असतो। याची पूजा केल्याने अलौकिक सुखाची प्राप्ती होते। या वृक्षामध्ये अशा विलक्षण शक्ती असतात की ज्यांची पूजा केल्याने उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात। मित्रांनो, आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी परिधान कराव्या लागणाऱ्या विशेष मुळांबद्दल सांगणार आहे। जर तुम्ही योग्य मुहूर्तावर हे धारण केले तर संपूर्ण वर्षभर धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान शंकर यांच्या समवेत समस्त देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील। जर तुम्ही महागडे रत्न परिधान करण्याऐवजी या चमत्कारी वृक्ष वनस्पतींच्या मुळांचे धारण केले तर तुम्हाला जीवनात चांगले परिणाम मिळतील। आता तुम्ही विचार करत असाल की या वृक्ष वनस्पतींच्या मुळांचे धारण कसे करावे, तर मित्रांनो, तुम्ही या मुळांना आणून चांदी किंवा तांब्याच्या तायतामध्ये योग्य मुहूर्तानुसार धारण करावे। मुहूर्ताबद्दल आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर सांगणार आहोत। फक्त एवढेच केले तरी संपूर्ण वर्ष तुमचे अत्यंत मंगलमय आणि कल्याणकारी राहील। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटी विनंती आहे। व्हिडिओला लाईक करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। मित्रांनो, जर आमच्या व्हिडिओमुळे एखाद्या व्यक्तीला देखील फायदा झाला तर मी स्वतःला कृतार्थ आणि भाग्यवान समजेन। त्यामुळे कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल। आता जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते वृक्ष वनस्पती घरात आणावेत ज्यामुळे तुमच्यावर अपरंपार धनवर्षा होईल
तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि माता लक्ष्मीजींची कृपा संपूर्ण वर्षभर तुमच्यावर राहील. मित्रांनो, पहिल्या क्रमांकावर आहे शमीचे मूळ. शमीच्या वृक्षावर साक्षात माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा वास असतो. शमी वृक्षाचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व रोग, दोष आणि संकटे त्वरित नाहीशी होतात. शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की शमी वृक्षाला स्पर्श केल्याने जीवनातील सर्व दोष समाप्त होतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शमी वृक्षाचे मूळ घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्वप्रथम गोमूत्र मुळावर शिंपडणे, गंगाजल त्याच्यावर शिंपडणे आणि त्यानंतर आपण जे मूळ आहे त्याच्यासमोर धूप दाखवणे, अगरबत्ती लावणे आणि त्यानंतर मित्रांनो ते मूळ चांदीच्या ताबीजमध्ये किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये टाकून मुळाला धारण करावे. मित्रांनो, असे मानले जाते की शमी वृक्षाचे मूळ धारण केल्यानंतर आपल्या शरीरातील जे काही रोग आहेत, जे काही दोष आहेत ते तत्काळ समाप्त होतात. कारण मित्रांनो, शमी वृक्षाला साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वतीजींचा हा आशीर्वाद आहे की जो कोणी व्यक्ती जो आहे शमी वृक्षाच्या मुळाला स्पर्श करतो, शमी वृक्षाला स्पर्श करतो तर त्याचे सर्व प्रकारचे जे रोग दोष आहेत ते समाप्त होतात. तर मित्रांनो, तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या मुळाला धारण करत आहात तर तुमचे सर्व प्रकारचे जे रोग आहेत, सर्व प्रकारचे जे दोष आहेत ते तत्काळ समाप्त होतात. मित्रांनो, त्यानंतर आहे धतुराचे मूळ. मित्रांनो, जे शत्रूपासून खूपच जास्त त्रस्त आहेत आणि मित्रांनो सर्वप्रथम शास्त्रांमध्ये हेही सांगितले जाते आणि आपण सर्व लोक हेही जाणता की धतुराचे मूळ, धतुराची फुले, धतुराचे फळ आणि धतुराचे बीज या सर्व गोष्टींना भगवान शंकरजींना अर्पित केले जाते. इतकेच नाही तर धतुराची पाने देखील भगवान शंकरजींना अर्पित केली जातात. तर मित्रांनो, तुमच्यासाठी धतुराचे मूळ जे आहे खूपच उत्तम मानले जाते. पण मित्रांनो, काळे धतुरा असेल तर खूपच उत्तम मानले जाते. तर मित्रांनो, जर आपण शत्रूपासून खूपच जास्त त्रस्त आहात, तुमचे शत्रू जे आहे तुम्हाला नेहमी त्रास देतात, आपण शत्रूच्या त्रासामुळे आपल्या घराबाहेर निघू शकत नाही, आपण खूपच जास्त त्रस्त झाले आहात, काय करावे, कसे करावे तुम्हाला काहीच समजत नाही. तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण धतुराच्या वृक्षाचे मूळ आणून त्याची पूजापाठ करा आणि त्यानंतर मित्रांनो त्याला धारण करा. मित्रांनो, असे केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होईल. कारण काळ्या धतुराच्या मुळात भगवान शंकरजींच्या काळ भैरवाचे जे स्वरूप असते ते वास करते. म्हणून मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या काळ्या धतुराच्या मुळाला आणून धारण करून घ्या. तुमच्या शत्रूचा नाश होईल, तुमच्या शत्रूचा सर्वनाश होईल. मित्रांनो, त्यानंतर आहे चंपाचे मूळ. मित्रांनो, चंपाच्या वृक्षात साक्षात माता लक्ष्मीजी आणि भगवान विष्णूजींचा वास असतो. आणि मित्रांनो, असेही मानले जाते जो कोणी व्यक्ती चंपा वृक्षाचे मूळ जर आणून धारण करतो तर त्याला धनाची प्राप्ती होते, लक्ष्मीची प्राप्ती होते. कारण चंपा वृक्षावर साक्षात माता लक्ष्मीजी आणि भगवान श्रीहरी विष्णूजींचा वास असतो. आणि जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी चंपा वृक्षाचे मूळ आणून धारण करता तर तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीजींचा तो आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे तुमची गरिबी, तुमची निर्धनता समाप्त होईल. मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हा सर्वांना सांगितले, ज्या प्रकारे आपण देवी देवतांची पूजापाठ करतो त्याचप्रमाणे या मुळांची पूजापाठ करायची आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण त्याला आपल्या गळ्यात धारण करून घ्या. पण तुमच्यासाठी मी सांगितलं तर चांदीचा ताबीज खूपच उत्तम मानला जातो, कारण चांदीच्या ताबीजमध्ये याचा परिणाम तत्काळ होतो. मित्रांनो, आपण चांदीच्या ताबीजमध्ये देखील याला धारण करू शकता आणि आपण इच्छिता तर तांब्याच्या ताबीजमध्ये देखील धारण करू शकता, तुमच्या सामर्थ्यानुसार. मित्रांनो, आपण जे कोणता ताबीज घ्याल त्या ताबीजमध्ये आपण जे या मुळाला धारण करू शकता. बस मित्रांनो, 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्रीच्या दिवशी सोने चांदी नाही तर 1 रुपयाची ही एक वस्तू घरी आणा, भगवान भोलेनाथजी सोबत येतील. मित्रांनो, वर्ष 2025 मध्ये महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारीला साजरा केला जाईल. तसेच जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्या घरी महाशिवरात्रीच्या दिवशी आणता तर असे समजा की भगवान शिवजी तुमच्यावर इतके प्रसन्न होतात की ते स्वतः तुमच्या घरी येतात आणि कधी तुमच्या घराला सोडून जात नाहीत. विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये ज्या 2 वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही वस्तू जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आणता तर पुन्हा कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता होत नाही. महाशिवरात्रीचा दिवस खूपच शुभ असतो आणि या दिवशी या वस्तूंची खरेदी केल्याने नेहमी धनात वाढ होते. धन जे आहे ते वाढतच जाते. कारण मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार प्रकृतीचा हा नियम आहे की जे महाशिवरात्री आहे ते गंगाजलाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे पवित्र मानले गेले आहे
शुभकारी मानले गेले आहे. आपल्या हिंदू पर्वात शिवरात्रीचे खूपच महत्त्व आहे आणि हा पर्व माघ मासच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. मित्रांनो, जर आपण खरोखरच भगवान शिवाला आपल्या घरी बोलावू इच्छिता, त्यांची कृपा प्राप्त करू इच्छिता, तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू नक्की आपल्या घरात घेऊन या, ज्यासोबत भोले बाबा खेचले येतील. ही वस्तू भगवान भोलेनाथांना आकर्षित करते. जिथे भगवान भोलेनाथांना काही वस्तू प्रिय आहे, तर तिथेच मित्रांनो काही वस्तू जी आहे अप्रिय देखील आहेत. काही अशा वस्तू आहेत ज्यांचा भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये जर वापर केला नाही, तर भगवान भोलेनाथांची पूजा अपूर्ण राहते. त्याचवेळी काही वस्तू अशा देखील असतात ज्या अनजानेमध्ये जर तुम्ही भगवान भोलेनाथांना अर्पित कराल, तर त्याने भगवान भोलेनाथ तुमच्यावर रुष्ट होतील. त्यामुळे भगवान भोलेनाथांची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर काय करावे आणि काय करू नये. कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या भगवान भोलेनाथांना अतिप्रिय आहेत आणि कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या भगवान भोलेनाथांना बिलकुल प्रिय नाहीत, आणि कोणती वस्तू आहे जी भगवान भोलेनाथांना चुकीने देखील अर्पित करू नये. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तर चला सर्वप्रथम जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर काय करावे, ज्याने भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होईल. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा पांढऱ्या वस्त्रांमध्ये किंवा लाल रंगाच्या वस्त्रांमध्येच करा. पांढरे आणि लाल रंगाचे वस्त्र धारण करून आपण भगवान भोलेनाथांची पूजा करणे खूपच शुभ मानले जाते. जर शक्य असेल तर या दिवशी पूजेमध्ये पांढरे वस्त्र परिधान करा. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगाची पूजा नक्कीच करा. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान भोलेनाथ जे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते, त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते. शिवलिंगाची पूजा केल्याने भोलेनाथ आणि माता पार्वतीची असीम कृपा प्राप्त होते. मित्रांनो, तसे तर महाशिवरात्रीवर भगवान भोलेनाथांची पूजा रात्रीच्या 4ही प्रहरांमध्ये केली जाते, पण भगवान भोलेनाथांची पूजा प्रदोष काळात देखील नक्की करावी. प्रदोष काळ स्वतः भगवान भोलेनाथांचाच काळ असतो. मान्यतांनुसार प्रदोष काळाच्या वेळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात विराजमान असतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर आपण प्रदोष काळात भगवान भोलेनाथांची पूजा नक्कीच करा. महाशिवरात्री आणि प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. मित्रांनो, महाशिवरात्रीची जी सुरुवात आहे 26 फेब्रुवारी 2025 ला बुधवारच्या दिवशी सकाळी 11:05 होईल आणि त्याचा समापन 27 फेब्रुवारी 2025 ला गुरुवार सकाळी 8:54 होईल. उदय तिथीनुसार महाशिवरात्रीचा व्रत 26 फेब्रुवारीलाच ठेवला जाईल. मित्रांनो, महाशिवरात्रीचा अर्थ आहे भगवान शिवाची रात्रीच्या वेळी पूजा करणे. याने भगवान भोलेनाथांसोबत माता पार्वती अत्यंत शीघ्र प्रसन्न होतील आणि तुम्हाला इच्छित वरदान देतील. महाशिवरात्रीवर भगवान शिवासोबत जर आपण माता पार्वतीजीची पूजा करता, म्हणजे जर आपण माता पार्वतीजीची नक्कीच पूजा करा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिवासोबत माता पार्वतीजीचा आशीर्वाद प्राप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावर बेलपत्र नक्कीच अर्पित करा. बेलपत्र भगवान भोलेनाथांना अतिप्रिय आहे. बेलपत्राशिवाय भगवान भोलेनाथांची पूजा अपूर्ण मानली जाते. मित्रांनो, बेलपत्र एक पानाला नाही मानले जाते. एका दंडीत जे 3 पाने जोडलेली असतात त्यांना बेलपत्र म्हटले जाते. एका दंडीत 3 जे जोडलेले बेलपत्र असतात त्याला बेलपत्र म्हणतात आणि तेच शिवलिंगावर अर्पित करा. आणि चंदनाने त्याच्यावर आपण ओम नमः शिवाय लिहून या बेलपत्राला अर्पित करा. असे केल्याने भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला पूजेमध्ये अक्षत नक्कीच अर्पित करा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. या दिवशी रात्रीच्या वेळी आपण भगवान शिवाचा जागर नक्कीच करा, ज्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीचे पूर्ण फळ प्राप्त होऊ शकेल. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याआधी भगवान श्री गणेश, भगवान कार्तिकेय, नंदीजी आणि माता पार्वतीजीची पूजा नक्कीच करावी. नाहीतर तुम्हाला भगवान शिवाच्या पूजेचे फळ प्राप्त होणार नाही. या दिवशी बैलाला हिरवा चारा नक्कीच खायला द्यावा, कारण बैलाला नंदीजींचा स्वरूप मानला जातो, जे भगवान शिवाला अत्यधिक प्रिय आहेत, जे भगवान शंकरजीला अत्यधिक प्रिय आहेत. मित्रांनो, महाशिवरात्रीवर या कामांपासून दूर राहावे.
याने भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर काय करू नये आणि काय करावे, चला या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत चुकीनेही झोपू नये आणि काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, कारण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे या दिवशी खूपच अशुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर चढवलेल्या वस्तू चुकीनेही ग्रहण करू नका, कारण शिवलिंगावर चढवलेल्या वस्तू ग्रहण करणे अशुभ मानले जाते. जर आपण शिवलिंगावर जल चढवत आहात तर लक्षात ठेवा, शंखाने जल अजिबात चढवू नका. भगवान शिवाला आपण तांब्याने जल अर्पित करा. शंखाने भगवान भोलेनाथांची पूजा केली जात नाही. आणि तांब्याने देखील जल चढवताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या की जर आपण जलात दूध किंवा दही मिसळले आहे तर आपण दूध आणि दह्याने भगवान शिवाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याच्या लोट्याचा वापर करू नका, कारण तांब्याच्या पात्रात दूध आणि दह्याचे विष बनते. म्हणून दूध दह्याने आपण भगवान भोलेनाथांचा अभिषेक करत आहात तर आपण त्यासाठी स्टील किंवा पितळाच्या लोट्याचा किंवा चांदीच्या लोट्याचा वापर करू शकता. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीचा उपयोग चुकीनेही करू नका, कारण आपण असे करता तर तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होणार नाही. भगवान श्री गणेश आणि भगवान शंकरजीला तुळशी अर्पित केली जात नाही. यामुळे दोष लागतो, कालसर्प दोष लागतो. या दिवशी भगवान शिवाच्या पूजेमध्ये केतकी आणि चंपाची फुले वापरू नयेत, कारण भगवान शिवाच्या पूजेमध्ये यांचा वापर करणे वर्जित मानले गेले आहे. भगवान शिवाच्या पूजेमध्ये हळद आणि कुंकूचा देखील वापर चुकीनेही करू नका, कारण भगवान शिव बैरागी आहेत आणि हळद कुंकू सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. मित्रांनो, भगवान शिवाची जी मूर्ती आहे जर शिव परिवाराच्या स्वरूपात आहे, जिथे भगवान श्री गणेश, भगवान कार्तिकेय आणि माता पार्वती आहेत, तर आपण तिथे भगवान शिवाला हळद कुंकूने तिलक लावू शकता. पण भगवान शिवाचे जे शिवलिंग असते ते भगवान शिवाचे बैरागी स्वरूप आहे, तर तिथे आपण हळद कुंकू लावू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकीनेही घरात कलह क्लेश करू नये आणि कोणालाही अपशब्द बोलू नका. जर आपण असे केले तर तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. मित्रांनो, महाशिवरात्रीवर दारू आणि मांसाचा वापर करू नये. अजिबात मांस आणि दारूचा वापर करू नये. जर आपण असे केले तर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीसह संपूर्ण देवी देवतांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. या दिवशी कोणत्याही पशु किंवा पक्ष्याला त्रास देऊ नये, ना त्यांना मारावे, नाहीतर तुमचे सर्व पुण्य फळ जे आहे नष्ट होतील. महाशिवरात्रीच्या दिवशी महिला आणि कन्यांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये. आपण दूध दह्याने शिवलिंगाचा अभिषेक करू शकता, आपण बेलपत्र देखील वाहू शकता, पूजाही करू शकता, पण शिवलिंगाला स्पर्श करू नका. शिवलिंगावर जेव्हा आपण जल अर्पित करता तर ते जल आपल्या पायांना लागू नये, कारण त्याला आपण जलहरी म्हणतो. शिवलिंगावर वाहणारे जलाचे नेहमी आपल्या मस्तकावर स्थान द्यावे, त्याचा शिंपडा आपल्या मुलांवर मारावा. यामुळे मित्रांनो, शरीर शीतल आणि नजर दोषापासून आणि अनेक प्रकारच्या जे पीडा आहेत मुक्त होते आणि मन जे आहे मित्रांनो शीघ्र शांती मिळते. शिवलिंगाची नेहमी अर्धी परिक्रमा करावी, या गोष्टीची आपण विशेष काळजी घ्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया शिवरात्रीच्या या पावन प्रसंगी त्या कोणत्या 5 वस्तू आहेत ज्या घरात आणल्याने देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहील. भगवान शिव या वस्तूंसोबत तुमच्या घरी येतात. तर चला जाणून घेऊया. मित्रांनो, भगवान शिवाचा डमरू. शिवरात्रीच्या दिवशी डमरू घरात नक्की आणा आणि या दिवशी भगवान शिवाच्या पूजेत डमरू नक्की वाजवा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. नेहमी भगवान शिवाजवळ डमरू नक्की ठेवावा. मित्रांनो, जर तुमच्या घरात शिव परिवाराचा कोणताही फोटो किंवा मूर्ती नसेल तर या खास प्रसंगी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिव परिवाराला घरात नक्की लावा. यासोबतच भगवान शिवाची कृपा सदैव तुमच्या परिवारावर राहील. मित्रांनो, महाशिवरात्रीवर रुद्राक्ष. पुराणांनुसार एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवान भोलेनाथांचा स्वरूप आहे, भगवान शंकरजींचाच स्वरूप आहे. याला गळ्यात धारण केल्याने मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. जर या रुद्राक्षाची पूजा करून धन स्थानावर म्हणजे तिजोरीत ठेवले तर धनाशी संबंधित समस्या कायमसाठी समाप्त होऊ शकते. शिवरात्रीवर रुद्राक्ष घरात असणे देखील खूपच शुभ आणि मंगलकारी असते. मित्रांनो, जर आपण शिवरात्रीवर महामृत्युंजय यंत्र आणून आपल्या पूजास्थानावर स्थापित करून रोज त्याची पूजा करता तर यामुळे सुख समृद्धी राहते. यासोबतच भगवान शिव देखील खेचले येतात. अशा स्थितीत घरात सदैव भगवान शिवाचा वास असेल. मित्रांनो, शास्त्रानुसार मानले जाते की एक त्रिशूळ जर कोणत्या मंदिरात भेट केला किंवा आपल्या हातांनी स्वतः लावला तर अशा व्यक्तीला जन्मजन्मांतरापर्यंत गरिबीचा सामना करावा लागत नाही.
भगवान शिवाची कृपा अशा व्यक्तीवर नेहमी राहते. महाशिवरात्रीवर मंदिरांमध्ये एक त्रिशूळ नक्की द्या. खासकर शिवरात्रीच्या दिवशीच असे करा, पण बाकी दिवसांमध्येही आपण असे करू शकता. मित्रांनो, महाशिवरात्रीवर मोरपीस नक्की आपल्या घरात आणावे. कोणत्याही खास प्रसंगी मोरपीस आपल्या घरात आणणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. मोरपीस अनेक दिव्य शक्तींनी भरलेला आहे. जिथे असतो मोरपीस त्या घरात गरिबी कधीही येत नाही. अशा घरावर सदैव भगवान श्रीकृष्ण आपली कृपा कायम ठेवतात. मित्रांनो, शिवपुराणानुसार मानले जाते की महाशिवरात्रीवर व्रतधारीने धतुरा नक्की खावा. भलेही आपण थोडासा खा, पण खा नक्की. यामुळे व्रत पूर्ण होते. या दिवशी भांग खाल्ल्याने संपूर्ण फळांची प्राप्ती होते. जर आपण भांग खात नसाल तर ते थोडेसे आपण चघळा, नाहीतर तुमचे व्रत अपूर्ण मानले जाते. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्या, ज्यामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होईल आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची तुम्हाला नेहमी कृपा मिळू शकेल. मित्रांनो, भक्तांनो, शिवरात्री येण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. शिवरात्रीच्या आधी घरात आणा ही वस्तू. भक्तांनो, जर आपण शिवरात्रीच्या आधी जर ही वस्तू घरात आणलीत तर समजा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि महादेवाचा वास सदैव राहील. महाशिवरात्री हिंदू धर्माचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पर्व आहे, जो भगवान शिवाच्या पूजा आणि उपासनेचा विशेष दिवस आहे. हे दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरे केले जाते. महाशिवरात्रीचा दिवस विशेष करून उपवास, साधना, ध्यान आणि शिवजींच्या पूजेसाठी समर्पित असतो. यासोबतच या दिवशी घरात काही विशेष वस्तूंची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात लाभ आणि समृद्धी प्राप्त होते. भक्तांनो, शिवरात्री येण्याआधी जर आपण आपल्या घरात काही सामग्री अशा आहेत, जर आपण महाशिवरात्री येण्याआधी घरात खरेदी करून आणाल तर तुमच्या घरात दिवस दुपटी रात चौपट प्रगती होईल. तुमच्या घरात धन येण्याचे अवसर प्राप्त होतील. घरात जे धन येईल त्यात वाढ होईल. पिढ्यानपिढ्या करतील रुपयांवर राज. बँक बॅलन्स आहे तो कधीही संपणार नाही, उलट वाढतच जाईल. भक्तांनो, ज्या दिवसाची सर्व हिंदू बांधव वाट पाहतात तो दिवस आता आला आहे. आमच्याद्वारे सांगितलेली सर्व माहिती पुराणांवर आधारित आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित असते आणि तुम्हाला महाशिवरात्रीशी संबंधित सर्व प्रकारची माहिती अगदी अचूकपणे सांगितली जाईल. यासाठी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे, खूपच तुम्हाला लाभ देईल. त्यामुळे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण हा एक असा चॅनेल आहे जिथे आपण भगवंताची आराधना करू शकता. व्हिडिओ सुरू करूया त्याआधी एक विनंती आहे की कृपया आपल्या व्रताच्या यशासाठी महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय शिवशंकर किंवा ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय शिवशंभू. भगवंताचा हा मंत्र जिथे लिहिला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तिथे सकारात्मक ऊर्जा येते. आता महाशिवरात्रीची चर्चा करूया, जिला मासिक शिवरात्री म्हणतात, परंतु जी माघ महिन्यातील शिवरात्री असते ती माघ कृष्ण शिवरात्री खूपच महत्त्वाची असते. तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते. या वर्षीची शिवरात्री फेब्रुवारी 26 बुधवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शंकराचे सर्व भक्त भगवानाला जलाभिषेक करतात, पंचामृताने अभिषेक करतात आणि 4 प्रहरांची पूजा विशेष रूपाने केली जाते. यात भगवान शंकराच्या रुद्राभिषेकाचे आणि तेही 4 प्रहरांतील रुद्राभिषेकाचे विशेष विधान सांगितले आहे आणि विशेष फळही सांगितले आहे. भक्तांनो, जो महाशिवरात्रीचा सण असतो तो वर्षातून फक्त एकदाच येतो. हा एक खूपच चमत्कारी सण असतो. ज्याला महादेवांचा आशीर्वाद मिळतो अशा व्यक्तीला यशस्वी होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तर चला भक्तांनो, जाणून घेऊया की ती कोणती वस्तू आहे जिला घरी आणल्याने धन संपत्ती एवढी वाढते की मनुष्य काही दिवसातच श्रीमंत होतो. त्याच्या जीवनात कधीही धनासंबंधी समस्या येत नाही. अन्न, वस्त्र यांचा साठा नेहमीच भरलेला राहतो. तर आपण महाशिवरात्रीच्या आधी ही एक वस्तू घरी नक्की आणा. तर चला जाणून घेऊया. पहिले आहे शिवलिंग. शिवलिंगाला पूजेमध्ये विशेष स्थान आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करून घरात सकारात्मक ऊर्जेचा वास केला जातो. शिवलिंगाची प्रतिष्ठापना घरात शांतता, समृद्धी आणि सुख शांतीचे कारण बनते. हे घरातील पूजास्थानात स्थापित केले जाते, ज्यामुळे घरात भगवान शिवाची कृपा राहते. दररोज सकाळी लवकर उठून स्नान करा आणि शिवलिंगावर शुद्ध जल घेऊन तांब्याच्या पात्रात जल घेऊन शिवलिंगाला अर्पित करा आणि त्यासोबत बेलपत्र शिवलिंगावर नक्कीच वाहा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
बेलपात्र बिल्वपत्राची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी बिल्वपत्राचे महत्त्व वाढते. पानांचे शिवलिंगावर अर्पण करणे पुण्यकारक आणि लाभदायक मानले जाते. हे घरी आणल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते. जेव्हा आपण शिवलिंग आणाल त्यावर गंगाजलाचे काही थेंब मिसळून शुद्ध जल अर्पण करा. गंगाजल हे शुद्धतेचे आणि पुण्याचे प्रतीक मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी गंगाजल घरी आणणे आणि त्याने शिवलिंगाची पूजा करणे विशेष लाभदायक मानले जाते. गंगाजल घरात असणे शुद्धता आणि आरोग्यासाठी देखील चांगले असते. दुसरे आहे रुद्राक्ष. रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्षाचे पूजन भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक साधन मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्षाची माळ घरी आणल्याने व्यक्तीच्या जीवनातील तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. तसेच ही माळ कोणत्याही प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करते. भगवान भोलेनाथांना रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. जर आपण रुद्राक्षाची माळ आपल्या घरी आणता आणि ती माळ पूजास्थानावर ठेवता तर त्या माळेतील प्रत्येक रुद्राक्ष जागृत होईल. दररोज त्या माळेतील रुद्राक्षाची मोजणी करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे संकट, दुःख, वेदना हे तुमच्या जीवनातून कायमचे नष्ट होतील आणि भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगतो, भोलेनाथ थोड्याशाच पूजेने प्रसन्न होतात, पण जर तुम्ही त्यांना प्रिय असलेला रुद्राक्ष अर्पण करता तर भोलेनाथांची असीम कृपा तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी प्राप्त होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल. भक्तांनो, तिसरे आहे पूजेची सामग्री. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व आहे. धार्मिकदृष्ट्या महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याच दिवशी महिला महाशिवरात्रीचा व्रत करतात. पुरुषसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करतात. त्यामुळे व्रतासोबत पूजेला देखील विशिष्ट महत्त्व असतो. काही अशी सामग्री आहे जी आपण महाशिवरात्रीच्या आधी घरी आणली पाहिजे, जे की पूजेचा भाग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी आवश्यक सामग्री जसे धूप, दिवा, अगरबत्ती, तेल, मध, विविध प्रकारच्या मिठाया आणि फळे इत्यादी घरात आणणे शुभ मानले जाते. या वस्तू पूजेच्या वेळी भगवान शिवाला अर्पित केल्या जातात, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि व्यक्तीला जीवनात यश व समृद्धी मिळते. भक्तांनो, सिद्धकुमारी महाशिवरात्रीच्या दिवशी सिद्धकुमारी किंवा काळमेघसारख्या औषधींचे सेवन करणे खूपच शुभ मानले जाते. या औषधी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यक्तीला मजबूत करतात आणि जीवनात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतात. नंबर 3 आहे शिव चालीसा किंवा महाशिवरात्रीची पूजा पुस्तक. शिव चालीसा किंवा महाशिवरात्रीच्या पूजेसाठी पुस्तकं घरी आणणे आणि त्यांचा नियमित पाठ करणे लाभकारी असते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तो सर्व समस्यांपासून मुक्त होतो. भक्तांनो, ही पुस्तके तुम्हाला मार्केटमध्ये सहज पाहायला मिळतील, ज्यात महाशिवरात्रीची संपूर्ण कथा, शिव चालीसा आणि पूजेशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध असते. जर तुम्ही त्यानुसारच पूजापाठ करता तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसवतात. म्हणून महाशिवरात्रीच्या आधी शिव चालीसा तसेच पूजा सामग्रीशी संबंधित पुस्तक घरी आणणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा विकास होतो. नंबर 4 आहे पंचधातूच्या मूर्ती. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवजींच्या मूर्तींची पूजा करणे विशेष रूपाने लाभकारी मानले जाते. जर घरात पंचधातूच्या मूर्ती आणून त्यांची पूजा केली जाते तर हे घरात समृद्धी, सुख आणि धनाचा वर्षाव करते. या मूर्ती तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील. या मूर्ती आणताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते की मूर्ती कुठेही तुटलेली नसावी, कारण तुटलेली मूर्ती खंडित मानली जाते आणि ती मूर्ती कोणत्याही प्रकारच्या उपयोगात येत नाही. त्यामुळे तुम्ही नीट पाहूनच शिवजींची मूर्ती घरी आणा. जी मूर्ती तुम्ही घरी आणाल ती बसलेल्या अवस्थेत असावी. शिवजींची मूर्ती शिवरात्रीच्या आधी घरी आणणे खूपच शुभ मानले जाते. घरी मूर्ती नक्की आणा, रोज पूजा पाठ करा, जल अर्पित करा. तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतील. नंबर 4 धनाची थैली किंवा भांडी. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही स्वरूपात धनाचा संग्रह करणे, जसे सोने चांदीची भांडी, नाणी किंवा धनाची थैली घरी आणणे शुभ मानले जाते. हे आर्थिक प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात महाशिवरात्रीच्या दिवशी धनाची थैली किंवा भांड्यांची खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. घरात धनाची थैली आणल्याने घरात धनाची कमतरता राहत नाही. अन्न, धन, वस्त्रांचे भंडार घरात नेहमीच भरलेले राहते. अन्न, धन, वस्त्रांची कधीही कमतरता राहत नाही. महाशिवरात्रीच्या आधी भांड्यांची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
त्यामुळे तुम्ही घरी भांडी देखील खरेदी करून आणू शकता, जसे की पूजेची थाळी इत्यादी. नंबर 5. सिद्ध तूप आणि तेल. महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष रूपाने सिद्ध तूप आणि तेलाचे महत्त्व वाढते. याचा उपयोग दिवा लावण्यासाठी आणि पूजेमध्ये केला जातो. हे घरी आणल्याने व्यक्तीच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. बहुतांश वेळा काय होते की मार्केटमध्ये नकली तूप आणि तेल केमिकलयुक्त येत आहेत. शिवरात्रीच्या पूजेमध्ये तुम्ही शुद्ध देशी तूप किंवा योग्य प्रकारच्या तेलाचा उपयोग करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शिवरात्रीच्या आधी शुद्ध गाईचे देशी तूप खरेदी करून आणावे लागेल, ज्याने दीपदानाचा जे काही नियम आहे तो आपण पाळू शकू. नंबर 6 आहे शिवजींचे चित्र किंवा ताम्रपत्र. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवजींच्या चित्रावर किंवा ताम्रपत्रावर भगवान शिवाची पूजा करणे विशेष रूपाने फलदायी मानले जाते. शिवजींचे चित्र आणि ताम्रपत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे या दिवशी घरात शिवजींच्या चित्राचा व्रत आणि पूजेमुळे केवळ मानसिक शांतीच मिळते असे नाही, तर व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या कष्टांचा देखील निवारण होतो. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करा. हर हर महादेव. जय भोलेनाथ.